नमस्कार, मी रजनी. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सुंदर अशी तांदळापासून एक नवीन रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी इथे या वाटीने मोजून तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही वाटी कप कशाने पण घेऊ शकता. या वाटीने मी हे अगदी साधे रेशनचे असे तांदूळ घेतलेत. लक्षात ठेवायचं, या रेसिपीसाठी आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो. त्यासाठी तुम्ही घरातले कुठलेही तांदूळ वापरू शकता. इथे मी तांदूळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून एक 3 ते 4 तास भिजवून ठेवले होते. आता याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया. आता यातलं पाणी काढून घेतले आणि आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून द्यायचे आणि आपण अगदी इडलीचं वाटतो त्याप्रमाणे एकदम बारीक असं मऊसूद असं आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे. याच्यामध्ये 3 ते 4 मी लसूणच्या पाकळ्या घातल्यात. तुम्ही नाही घातल्या तरी चालेल, पण घातल्याने जरा थोडी चव छान येते. आणि आल्याचे तुकडे. आता हे आपण मिक्सरला एवढंच टाकायचं आणि थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घेऊया. इथे आता आपण छान हे असं एकदम फाईन असं वाटून घेतले, बघू शकता तुम्ही. आणि छान असं मी मिक्स करून हे काढून घेते. एकदम असं बघा, एकदम बारीक असं छान वाटून झाले. आता आपण याच्यात काय करायचं आहे, याच्यात मी एक कच्चा बटाटा घेतला आहे, एकदम छान असं किसून तो सुद्धा धुवून घेतला आहे. तो आपण याच्यात टाकून द्यायचा आहे. तुम्हाला इथं हवा असेल तर तुम्ही बटाट्याची पेस्ट पण करून घालू शकता, पण कच्चा बटाटा घातला तर छान वाटतं. या जागेवर तुम्ही गाजर, जे घरात असेल तुमच्या भाज्या अवेलेबल त्या तुम्ही टाकू शकता. बारीक चिरलेला कांदा हा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 2-3 अशा बारीक चिरलेल्या मिरच्या. लहान मुलं खाणार असेल तर थोडंसं लाल तिखट वापरा, मिरची टाकू नका. आणि छान अशी खूप सारी कोथिंबीर याच्यात टाकून द्यायची. खूप छान चव येते आणि हा नाश्ता इतका सुंदर आणि झटकीपट होतो. याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया आणि चांगलं आता आपण असं हे एकजीव करून घेऊया. एकदम पटकन होतो. रेसिपी छान आहे. मुलं शाळेतनं आली, त्यांना भूक लागली असेल तर तुम्ही हे सकाळी जर असं करून ठेवलं आणि पटकन तुम्ही हे उत्तप्पे असे छान रेडीमेड बनवून देऊ शकता. इन्स्टंट म्हणा किंवा तुम्हाला याला काय नाव द्यायचे ते द्या. मी तर आपला पटकन तांदळापासून बनणारा याला उत्तप्पा म्हणणार. आणि यातला काही तामझाम नाही, जास्त काही बाहेरचे साहित्य नाही. घरात आपला बटाटा असतो, कांदा असतो, तांदूळ असतात, त्यापासून आपण ही झटकीपट बनवू शकतो. आता आपलं छान मिक्स करून झाले. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. अच्छा, आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी किंचित 1 चिमटभर आपण सोडा घालूया, म्हणजे आपला नाश्ता एकदम छान फ्लफी असा होईल. आता हे मी छान एकजीव करते आणि 5 मिनटं आपण याला झाकून बाजूला ठेवून देऊया. आता ह्याला आपण 5 मिनटं झाकून ठेवूया आणि नंतर आपण करूया. इथे आता 5 मिनटं छान झाली आहेत आणि आपलं मिश्रण पण बऱ्यापैकी असं एकजीव झाले. चला तर आता आपण हे करायला घेऊया. इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि या तव्याला आपण काय करायचं आहे, थोडंसं असं तेल लावून घेऊया. एकदम सोपा, सुटसुटीत आणि अगदी कमी साहित्यामध्ये पण तितकाच चविष्ट आणि सुंदर असा हा रेसिपी आणि आपल्या नाश्त्याची तयारी. हे बघा, आता हे मी एक टावलं घेतलं, हलक्या हाताने थोडं पसरून घ्यायचं. मोठे छोटे तुम्ही तुमच्या याच्यावर करू शकता. आता आपण काय करायचं, याला 2 मिनटं झाकून ठेवून देऊया. मी याला झाकून ठेवले. आपली रेसिपी छान तयार होती आहे. तोपर्यंत तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब आधीच केले त्यांच्यासाठी खूप धन्यवाद, पण जे नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सुंदर सुंदर कमेंट पण करायला विसरू नका. आता 2 मिनिट झाले. 2 मिनटं आपण बघा किती सुंदर झाले. फक्त 2 मिनटं मी ठेवलं आहे. थोडंसं इथून तेल वगैरे थोडं सोडून घेऊया. मुलांना डब्यात द्यायला, नाश्त्याला द्यायला पटकन होणारी. हे बघा किती छान आहे आणि सुंदर. याच्यामध्ये तुम्ही भरपूर जर भाज्या टाकल्या तर आणखीन याची छान चव आणि पौष्टिकता तितकीच वाढते. आता हे आपण दोन्ही बाजूनी छान शेकून घेतलं की आपला तांदळाचा उत्तप्पा झटकीपट तयार. आता आपला उत्तप्पा तयार आहे. अगदी भाजायला सुद्धा वेळ लागत नाही, काहीच नाही, कारण आपण छान बारीक वाटले आणि तांदूळ आहेत. अशा पद्धतीने आपला हा झटपट असा 1 वाटी तांदळापासून बनवलेला उत्तप्पा तयार आहे. आता अजून एक मी घालून दाखवते.
अशा प्रकारे आपली सुंदर असा पोटभरीचा आपला नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही या मुलांना देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम पचायला हलका, कारण आपण त्याच्यात तांदूळ घातलेले आहेत, त्यामुळं अगदी पोट भरून मुलांचं जाणार. अगदी 2 घेतले तरी. याच्यासोबत मी सॉस दिलेला आहे. तुम्ही याच्यासोबत इडलीची चटणी जरी केली तरीसुद्धा खूप छान लागतं. चवीला पण खूप सुंदर लागतं. व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करा आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत सगळ्यांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय.